रामकृष्ण
Ah
भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भावाची पुरी वावसी काही न लगे भावाचे कारण काही न लगे भावाचे कारण तुका म्हणे आन विठ्ठलाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भावाची पुरी वावसी पांडुरंगा करू प्रथम
प्राणन्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठतटे भीमराध्यं वरुणपुण्डरीकायं धातुं मजेन्द्रिं समागतचित्तन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पावनलिङ्गम् अलङ्कारपुरीगम्य सिंहासनं पदम्बोजस्फटिकप्रदक्षिणं विधिन्द्रादिदेवैस्ताश्रीयमाणं समाधिस्थं चिन्मयज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवेला सेवक झालो सेवेला सेवक
सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. कैता बरोबरी तुळा बसी तुरी, भावाची पुरी वावसी. मुक्त कैवल्य तुझे भगवान श्री धर्मपरा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदी सर्व संतांच्या चरणी सत्कार करून मायबाप स्वतःला वंदन करून आजच्या नाम यज्ञामध्ये प्रथम कीर्तन ची सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंग प्राण जगद्गुरु आहे आणि धर्मपाल आदी करून सर्व संतांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करण्याकरिता वारकरी संप्रदाय युवा मंच पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सर्व स्तरातील असणारे संयोजक आयोजक त्यांच्या वतीने मुख्य मंदिर जगद्गुरु तुकोबारायांचे मुख्य मंदिरामध्ये हा नामयज्ञ अखंड हरिनाम सप्ताह त्याच्यामध्ये असणारा सकाळचा काकड्याचे असेल गाथा भजन पूजन समारंभ महाप्रसाद हरिपाठ हरिपाठानंतर असा हा दिनक्रम चालू असताना आता चालू असलेला प्रथम दिनामध्ये ही कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे परम भाग्य मिळाले. कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल आई, तरीच जोडेल माझ्या संतांची संगती सत्संगतीने भक्ती उल्हासे. या कीर्तनाची बातमी ग्रंथामध्ये भूमी आहे. या भूमीला अनुसंग कोटी जन्माची पुण्य संपत्ती असेल. खऱ्या अर्थाने मला काही ना काहीतरी निमित्त आहे. कोणाच्या ना कोणाच्या तरी संपर्कातून माध्यमातून प्रेमातून आपण किती जिव्हाळ्यातून ही सेवा तोपर्यंतची मंडळीची सेवा मला करण्याचं भाग्य लाभले. तुझं भाग्य आता सेवा करा असं वाटतं. खरंच वारकरी युवा संघाचे प्रदेशाध्यक्ष आमच्या सर्वांना नितांत प्रेम करतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक सेना
सर्वच मंडळी आपल्या प्रेमाची यांच्या मार्गदर्शनाखाली हा असलेला चाललेला असतो. विठ्ठल नामयज्ञ असो, उत्सव असो, सोहळा असो, त्याच्यामध्ये आनंद हा आहे. आणि हे सर्व जर करण्यात आनंद कुठं मिळतोय? सर्वच ठिकाणी ही दुःखाचीच आहे. सर्वच ठिकाणी ही दुःखाची आहे. पुढे दुःख नाही असं सांगा. पकवास वाजवल्याने आनंद आहे, पण पकवास वाजवल्यानंतर दुःख आहे. कुठं दुःख आहे? बरोबर आहे. टाळ वाजवल्यानंतर खूप आनंद आहे. टाळ वाजवल्यानंतर आनंद आहे. आनंदाच्या नंतर दुःख आहे, दुःखाच्या नंतर पण आनंदाची प्राप्ती खूप आवडीने करतात, आनंदाने करतात. संसार केल्यानंतर, त्याच्यामध्ये पडल्यानंतर, त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर काय सांगावं? माता बहिणी आपल्या मावशी आहे काय आहे त्याच्यामध्ये? आजपर्यंत तुम्ही आता वयाचे 60-70 वयापर्यंत आले. मग तुम्हाला या संसारामधून मला तुम्ही सांगा सुख कुठं मिळालं? सुख नाही मिळालं. काय मिळालं? दुःखच मिळालं. दुःख मिळालं तर संसार केला कशाला? असा एक प्रश्न निर्माण होतो. पण संसार करता सुद्धा सुख पण आहे आणि दुःख पण आहे. सुख केवढं आहे? सुख पाहता जबाबदारी आणि दुःख पर्वत आहे. तरी सुद्धा आपण संसार नावाचं हे जे डोंगर आहे तो उचललेलाच आहे आणि तो करतोच आहे. संदेश सांगण्याकरता तुकोबारायांचा तुम्ही काय करा? दुसरं काहीही करू नका. तुम्ही फक्त विठ्ठलाची भक्ती करा. कशी करा सांगतो. विठ्ठलाची भक्ती कशी करा सांगतो. का करा सांगतो. केल्यानंतर काय होईल तेही सांगतो. सांगण्याकरता ते कारण नक्की तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही. वाया जाणं म्हणजे काय? वाया जाणं म्हणजे वाया जाणं त्याला काय पर्याय आहे का? काहीच पर्याय नाही. वाया गेलं म्हणजे तिथं कुणीही दुर्लक्षित, समाजातून दुर्लक्षित, घरातून दुर्लक्षित, मित्रमंडळीतून दुर्लक्षित, परमार्थातून दुर्लक्षित, भक्तीतून दुर्लक्षित, देवातून दुर्लक्षित. कशामध्ये जवळ कशामध्ये बरोबर दुरावर शिकली. तर आपण जर या दुःखामध्ये गेलं, काही केलं, किती कुठाने केले, किती करा तरी आणा आहेच. आपल्याला येतो वयाच्या 60-70 पर्यंत. आता ज्यांचं झालंय त्यांना कळेल, ज्यांचं नाही झालं त्यांना हे कळलं आणा काय आपल्याकडे असून सुद्धा आपण सुखाच्या प्राप्तीकरिता आपण हा संसार करतो. आणि संसार करून सुद्धा जर त्याच्यामध्ये भक्ती केली नाही, त्याच्यामध्ये नामस्मरण केलं नाही, त्याच्यामध्ये विठ्ठलाला भजन केलं नाही, भजन म्हणजे भजन करणं, नामस्मरण करणं, भक्ती करणं, किती अर्थ घेतात. ते जर नाही केलं तर नक्कीच आपला जन्म हा 100% वाया गेला. संसार वाया का गेला? कारण आपल्याला मुख्य हेतू जो आहे या नरदेहाची प्राप्ती आपल्याला का झाली? नरदेह आपल्याला कशा करता आलेला आहे?
करता. देवाने देह दिला कशाकरता, हे शरीर कशाकरता दिलेले, देवाचं भजन करण्याकरता दिलेले. पण आपण देवाचं भजन न करता देवाने दिलेलं भोजनच करतो. त्या भोजनानेच पोट भरून दारातून पंढरपूर. त्याच्यापेक्षा काय करतोय, खाना पिणं मस्त सोना. बरोबर आहे का नाही? पत्नी मेरी होतो पूजा किसी बाल बच्चे साधू सांगितलेलं ते साधू संतांनी सांगितलंय का नाही? पण तरी सुद्धा हा वाया जाणारा संसार किंवा वाया घालवणारा संसार आपण करतो का, त्याच्यामध्ये थोडस आपल्याला प्राप्त होईल, काही क्षणिक सुख, क्षणिक सुखाकरता काही आपण गोष्टी करत असतो. पण शाश्वत सुख ज्याला म्हटलंय ते मात्र एकच मिळवे, जे विठ्ठलाचं नाम. दुसरं काय आहे, जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही जगती. नामापासी चारी मुक्ती जाणीची ती विदेहा. नाम परत तत्व नाही रे अंजना. जो नामस्मरण करत नाही, जो नामतत्वाने आत्मतत्व जाणत नाही, त्या आत्मतत्वाने आत्मसाक्षात्कार स्वरूपाला प्राप्त होत नाही, तो मनुष्य, तो भक्त, तो वारकरी, तो साधू वाया गेला. वाया अनेक पंथा जासी झाली. का गेला वाया? नामस्मरणच नाही. नामस्मरण का नाही? तर भक्तीच नाही. कोणती भक्ती नाही? जी साधू संतांनी भक्ती सांगितली ती भक्ती करतच नाही. ती भक्ती मुख्य कोणती आहे? तर नामस्मरण ही भक्ती. अभंग पाहिल्यानंतर असं वाटलं असेल, आज सप्ताहाचा प्रथम दिन आणि पहिल्या दिवशी खऱ्या अर्थाने नामपर रूपपर घ्यायला पाहिजे. अभंग दोन, एक देवाच्या चरणाचा नामाचा किंवा देवाच्या रूपाचा अभंग पहिल्या दिवशी हा परंपरेने रूप परंपरेने म्हणा वारकरी संप्रदायाच्या जी नियमप्रमाणे घातलेली त्याप्रमाणे झाला. असं अभंग पाहिल्यानंतर थोडस जरा वेगळं वाटलं, पण वेगळं काहीच नाही. सगळ्या अभंगात ज्ञानोबराय असेल, तुकोबराय असेल, एकनाथ महाराज असेल, सर्व साधू संत दुसरं तिसरं प्रत्येकामधून काहीच सांगत नाही. एवढंच सांगतात, नामस्मरण करा
त्या ठिकाणी अजान भाऊ असे साधू साधू होऊन गेले. त्या साधूंनी 60 वर्ष तपश्चर्या केली, नामस्मरण केलं. 60 वर्षानंतर नामस्मरण आपल्या रोमरोमामध्ये, आपल्या रक्तामध्ये गेल्यानंतर, त्या नामाशी आपला एक रूप झाल्यानंतर आपल्याला आपल्या आत्मतत्वाची, आत्मवस्तूची, आत्मसाक्षात्काराची, आत्मस्वरूपाची ओळख झाल्यानंतर वयाच्या 60व्या वर्षानंतर त्यांनी पहिला शिष्य केला, पुढे द्यायला सुरुवात केली. छान नामस्मरण घेण्यासाठी जे ज्ञानोबरायांनी जे केलं, एक गुरु एका शिष्य परंपराची होती. त्याच्यानंतर ती परंपरा घालून वारीला ध्वज तिन्ही लोक त्या न्यायाप्रमाणे ज्ञानोबरायांनी हा झेंडा तीन लोकांमध्ये केला नाही तर आपण आता कुठेतरी असतो. ते नामस्मरण इतकं करावं की त्या नामाने, ऐका, नामस्मरण किती करावं त्या नामाने आपलं नामस्मरण करावं. नामस्मरण किती करावं. पुण्यामध्ये खंडोजी बाबा देवस्थान, त्या चरित्रामध्ये त्यांनी सांगितलं की नामस्मरण किती करायचं, किती करावं नामस्मरण. तर त्यांचं एक वाक्य त्या चरित्रामध्ये फार काय जात नाही, एका वाक्यामध्ये विषय किती करावं. मीठ आणि लागेपर्यंत नामस्मरण करावं, त्यांचं वाक्य. आता आणली लागल्यानंतर मीठ घेतो आपण, भागा वेगळा आहे. साधू संत त्याच्या पुढे जाऊन सांगतात नामस्मरण किती करावं की आपण किती करावं की हा देहच देव. मग गोविंद ती काय भेद नाही देवादया. गोविंद गोविंद मना लागत या छंद, माझ्या मनाला को छंद, गोविंद गोविंद राम हमारा भजन करे हम बैठे आना. कबीरदास बोलतात राम हमारा भजन करे हम बैठे आना. इतकं नामस्मरण करावं. तुकोबरायांचाच एक प्रसंग आहे. तुकोबराय जिंतून निघाले. आता पूर्वी काही शौचालय वगैरे काही नव्हते, घरामध्ये काही विषय नव्हता, घरामध्येच नव्हतं, दारामध्येच नव्हतं, घरामध्ये जास्त त्यावेळेस कधी आता शेतामध्ये महाराष्ट्र स्वतःचा प्राधान्य दिला जाण्याकरता तुकोबराय निघाले. गेल्यानंतर तिथंच नामस्मरण त्यांचं चाललं. आणि ते नामस्मरण चालू असताना एका भक्ताने, एका वारकऱ्याने, एका साधकाने, एका नामधारकाने कोणत्याही त्यांनी ते नामस्मरण त्या जाताना शेतामध्ये जाताना ऐकल्यानंतर तुकोबराय प्राधान्य दिला. सकाळी शौचालयाला बसले असताना तुकोबरायांना त्या वारकऱ्याने, त्या भक्ताने विचारलं, तुकोबराय तुम्ही तर अजून स्नान संध्या आंघोळ काही केले नाही, न करता अशा अशुद्ध जागी तुम्ही नामस्मरण करताय. ते म्हणजे मी नामस्मरण करत असतो. म्हणजे काय बोलतात, समोर मी ऐकतो. तुकोबरायांना त्या वारकऱ्याने प्रश्न विचारला. तुकोबरायांना प्रश्न विचारला. तुकोबराय म्हणले की मी काय नामस्मरण करतो. ते म्हणजे करतोय कोण, नामस्मरण करतोय कोण, मला तर ऐकू येते. ते म्हणजे नामस्मरण मी करत नाही, नामस्मरण करतोय. ते नामस्मरण तुला ऐकू शौचालयाला अशुद्ध जागेच्या ठिकाणी बसलेलं आपण. पण हे साधू कसं आहे,
ते म्हणजे तुला जर तसं वाटत असेल ते जर मी म्हणतो तर तू एक काम कर की माझी जीवा आहे ना जीवा तुझ्या दोन्ही बोटांमध्ये पकडल्यानंतर ती हल्ली नाही तर मी नामस्मरण करणार नाही. तुला वाटते अशुभ प्रकारची गर्दी करत असेल तर ते करणार नाही. पण त्या वारकऱ्यांच्या भक्ताने कसली तमाम बाळगता तुकोबारायांजवळ गेला. त्या अवस्थेमध्ये त्या सत्यस्थितीमध्ये त्याने तुकोबारायांची ती जीवा पकडली अशी घट्ट पकडली तरी सुद्धा तुकोबारायांच्या रोमारोमातून ते भजन नामस्मरण चालू होतं. हो हे भजन त्यांची जीवा पकडण्यात आली. त्यांच्या पुढे निघत होतं. त्यांच्या रोमारोमातून त्यांच्या संपूर्ण देहातून ते भजन विठ्ठलाचं नामस्मरण बाहेर पडत होतं. त्यावेळेस त्या वारकऱ्यांनी त्यांना विचारलं तुकोबाराय हे तुम्ही नामस्मरण अशुभ जागी प्रातस्मरणीला ज्याला बसलेले तुम्ही शौचालय ना त्यावेळेस तुम्हाला हे नामस्मरण घडतं कसं. त्यावेळेस तुकोबारायांनी त्यांना ते उत्तर दिले. माझी मज झाली माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. किती नामस्मरण करावं की आपली वाचा ही अनावर झाली पाहिजे. वाचेमध्ये तो परा पचंती मध्यमान वैखरी या चार वाणी आहेत. कारण स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे चार देह आहेत. या चार देहाचे चार वाचा आहेत. मग आपण जे नामस्मरण करतो ते वैखरी वाणीने करतो. ते वैखरीतून मध्यमामध्ये जाते. मध्यमामधून पचंती जाते. पचंती वाणीमधून परावाणी जे नाभी कमळाच्या ठिकाणी
त्या नाभी कमळाच्या ठिकाणी परावाणीमध्ये ते जर नामस्मरण केलं तर ते नामस्मरण आपल्याला करावं लागत नाही. अरे बापरे, आता कोणी करायचं? आपल्याला करावं लागत. स्टेज आहे, पायऱ्या आहेत. मंदिरामध्ये येणार, तुकोबारायांच्या मंदिरामध्ये येणार, आपण त्याला सांगायला येत नाही, बरोबर ना? पायऱ्यावरूनच वर जातो. एक एक पायरी स्टेप करणं, एक एक पायरी चढत चढत गेल्यानंतर ते आपल्याला गरीबानी, मध्यमवाणी, पश्चिम आणि परावाणी, या परावाणीमध्ये एकदा पोचलो आपण, त्याबरोबर जसं नामस्मरण आपण वैखरी, मध्यमा, पंचमी आणि परा या पद्धतीने येतो, तसंच आपली चारही देह सुद्धा त्या वाणी बरोबर एकरूप होत जातात. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण महाकारण, त्या महाकारण देहामध्ये गेलं आपण ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी वाक्य तरी गुणी देवाईचा. अहो तुम्ही वाणी सोडा, देह सोडा, आपला होम ग्राउंड सुद्धा हा हे जे त्वचा आहे ना हे सुद्धा ब्रह्मरूप होते, ब्रह्मभूत होते. त्याच्यापेक्षा दुसरं काय अजून पाहिजे? की नामस्मरणाची ताकद आहे. म्हणून नामस्मरण किती करावं? परंतु सद्गुरू साधू आमचे नेहमी म्हणतात की किती नामस्मरण करावं. माणसाने काय करायला पाहिजे? किती नामस्मरण केलं पाहिजे? ते म्हणायचे अन्नाचा क्षण आणि नामाचा क्षण कधीही साधकाने मनुष्याने वाया घालवू नये. वाया इथं म्हणतोय की वाया जाणं म्हणजे काय आहे? का जातो वाया आपण? आपण नामाच्या संगतीत राहत नाही, आपण रक्ताच्या संगतीत राहत नाही, आपण साधू संतांच्या संगतीत राहत नाही. म्हणून आपण कोणती जरी करत असतो, आपण संसार जरी करत राहिलो, आपण प्रपंच करत राहिलो, तरी सुद्धा आपण संगतीमुळे त्या कोणत्याही संगती घाला त्यामध्ये जर न राहिलं तर आपण 100% वाया घेऊन सांगतो. नित्य नियमाने जे काही अन्न खातो जे नामस्मरण करत नाही, जे भक्ती करत नाही, जे संगतीमध्ये राहत नाही, संसार सोडा असं कोणत्याही संतांनी सांगितलेलं नाही. साधू संतांनी संसार केलेला आहे, असो मी संसाराची वेळ करी वेद शास्त्र पाया सदा पुण्याची आपण
संसार न सोडता आपल्याला भक्ती करता येते ना हा? सेवा ते आवडी उच्चार आले ते ना गेले भेदाभेद निवारून काय सेवा आहे सेवा सगळीच सेवा आहे सर्वश्रेष्ठ सेवा जर असेल तर ते काय आहे नामस्मरण भगवंताची सेवा काय आहे तर नामस्मरण सांगतो तुम्हासी हजारे नाही तरी गेला जन्म वाया का जन्म वाया जातो तर आपल्याला 3 कारण सांगता येईल एक आपण अधर्माच्या संगतीत जातो दुसरं कारण एक मूर्खाच्या संगतीत जातो तिसरं कारण एक संसाराच्या संगतीत जातो पूर्वी आम्हाला अन्न खायला मिळत नव्हतं माता मौली म्हणतात ना पूर्वी आम्हाला अन्न खायला मिळत नव्हतं अरे मेल्या मुर्द्या वाया घालू नको ताटातलं घुसून खा जरा घुसून खा बोलतात ना त्यांना नाही बरं का मुलाला बोलतात तसं वाया घालू नको अन्न वाया घालू नको सहज बोलून जातो ना आपण दैनंदिन सहज बोलून जातो वाया घालू नको मग अन्न जर वाया घालताना आपण जर सांगत नसेल आपल्या लेकरांना किंवा यांना म्हणा तर आलेला हा मनुष्य देव आलेला हा मनुष्य देव हा देवाचं मिळालेली देणगी आपण फक्त संसार फक्त आपण मद्यपान करून मूर्खाच्या संगतीत जाऊन सैरवैर करून हे सगळं करून हा मिळालेला अमूल्य देव ज्याचं मूल्य नाही कुठे तो आपण असा वाया किती वेळा जन्म किती वेळा जन्माला यायचं किती वेळा मरायचं नित्य भजनीच ना याला सुद्धा वाया जाणंच म्हणतात बरं का जन्म वाया जाणं जन्म वाया घालू नये म्हणूनच फक्त सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया तैसे न द्या घेऊन नरा भविष्याचा करीती मातेरा पूर्ण शिष्टद्वारा उपहास केंद्रा कुंडिंदा भगवताच्या मध्ये त्या भागवतामध्ये असं सांगितलं की आपण नर देहाला प्राप्त होतो पण आल्यानंतर या नरदेहाचा आपण मातीमोल असणारा हा नरदेह आपण त्याचं बोलणे न जाणण्यामुळं पुन्हा त्या मातीतच घालतो तैसे नरदेहा येऊन नरा भविष्याचा करीती मातेला काय करते मातेला आपण एखाद्याची निंदा करायची एखाद्याचा उपहास करायचा किंवा आपण सारखी करती तात्काळ काय दोनाची चार दोन जणांना फार विषय असते बरं का 2 जणांना फार विषय आम्ही 4 जणांना ते 2ची 4 तरी करते अशी विषय असते मग काय करतात ते त्यांना सण होत नाही 2च राहिले आपण त्याच्यामध्ये एखादा चांगला संन्यासी होईल एखादा योगी होईल एखादा ब्रह्मचारी होईल का नाही पण ते नकोय कधी त्याच्या हाताला हळद लावतात त्याचे 2चे 4 होतात हे वाट पाहतात त्याला मी म्हटले आपण सारखी करती नाटक म्हणजे काय की त्याला आपणही गेलोय त्याच्यामध्ये आणि त्यालाही घडला त्याच्यामध्ये साधू संतांनी अगोदरपासूनच आपल्याला काय सांगितलंय तुका काय होतो नाहीच ना संसार हा दुःखाचाच आहे त्याच्यामध्ये केवळ दुःखच दडलेलं आहे तरी सुद्धा आपण एवढं दुःख असून सुद्धा आपण तो करतो याला कारण काय आहे त्याला कारण काय आहे की भगवंत सगळे सोयरे आप्त इष्ट मित्र याच्यापेक्षा दुसरं कुणी नाही धनदा पुत्र
ज्ञानावरांनी संसाराच्या बाबतीमध्ये अतिशय सुंदर उदाहरण दिलंय. ढेकणाची बाज आहे म्हणे. ढेकणाची ज्ञानावरांनी सांगतात ढेकणाची बाज आहे. आणि त्या ढेकणाच्या बाजेवरती तो मनुष्य अत्यंत सुखाने आनंदाने झोपलेला आहे. रात्रभर त्याला इतकी झोप लागलेली की अजिबात त्याच्या हालचाल झाल्या नाही. ढेकणाच्या बाजेवरती तो मनुष्य इतका झोपला की त्याला अजिबात जाग आली नाही, हल्ला सुद्धा नाही. सकाळ कधी झाली त्याला तपास सुद्धा लागला नाही. झाली का सर ढेकणाच्या? अहो ढेकणाची बात सोडा, एक ढेकण असेल तर रात्रभर झोपू देत नाही. आणि तो रात्रभर सापडतही नाही, सापडतही नाही सापडत तो. का सापडतो आपण किती चावा घेऊन जातो रात्रभर, इकडून वळवळ तिकडून वळवळ तिकडून वळवळ, त्या वळवळीतच आपले दिवस गेले. दुसरं काय करतोय आपण? ढेकणाच्या बाबतीत बोलतोय. पण किती आपण संसार करायचा? जो संसार ते दुःखाच्या निमित्तामध्ये बाज आहे झोपायला, पण ती ढेकणाची सुख आहे, त्याच्यामध्ये दुःख आहे. साधू संतांनी तेच सांगितलं ना. काय सांगितलंय? संसार दुःख संसाराचा दुःख न लागण्याकरता एक आपल्याला राहायला पाहिजे. एक तत्व नाम दृढ तरी म्हणा हरीसी करुणा येईल तुझी. आपला तर एक देव करून घ्यावा, त्या विना जीवा सुख नव्हे. एक धरीला चित्ती अन्य शरणाम त्यागो अनन्यता. आपण नारायण महर्षी म्हणतात अन्य कोणत्याही देवतेचा, अन्य कोणत्याही मनुष्याचा, अन्य कोणत्याही आश्रयाचा, अन्य सगळं अन्य बाजूला सारून
एकाला जो बसतो, एकाला जो आपण भक्ती करतो, एकाच्याच शरण जातो, त्याला अनन्य असं म्हणतात. ज्ञानोबा या अनुषंगाने जर बोलायचं झालं, ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीचे असं बोलतात, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारण मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एक मीची दोन मीची तीन मीची चार मीची पाच. काय सांगितलंय? एकच. हो काय कशाकडे सांगितलंय? सर्व धर्म परित्याज्य मामेकम शरणं व्रज. मामेकम मला एकट्यालाच, मामेकम मला एकट्यालाच तू शरण ये, तुझ्या सगळ्या पापातून मुक्ती देतो, तुला सायुज्यता मुक्ती देतो. गीता 11व्या अध्यायात भगवान कृष्ण बोलतात की एकाला इतकं महत्व आहे, तर एकाने होतंय काय? एकाने आपली भक्ती अनन्यता येते. आपल्या भक्तीमध्ये व्यभिचार होत नाही, अव्यभिचारी भक्ती त्याला म्हणतात. त्याच्याकरता निष्ठावंत भाव भक्तांचा सधर्म निर्धारे परम चुकू नये, निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहुणे वास अनेकाची, पाहुणे वास अनेकाची, वास याचा अर्थ वाट, अनेकाची वाट न पाहता एकट्याचीच वाट पाहणं, याला अनन्यता असे म्हणतात. विठ्ठल त्यांना कोण विचारतो कशा करता? बलिया माझा पंढरीराव, जो या देवांचा काय कमी आहे त्याच्याकडे? काय कमी? काय उने मज पांडुरंगा पायी रिद्धी सिद्धी ठाई ओळखती, कोण पाये सुका नाशिवंताकडे तृष्णेचे बापुडे हो आम्ही. फक्त देव आपला करा, देव आपला करा, देव आपला केला, आपण देवाचे होतो. विठ्ठल माझा माझा
एकदा का आपण देवाचे झालो, देवाने आपल्याला मांडलं जन्माचा आणि मी विठ्ठलाचा, ह्याच्यापेक्षा दुसरी कोणतीच भक्ती नाही बरं का. आपल्याला ज्ञानोत्तर प्रेम रक्षणा भक्ती असं म्हणतात. देवावरती फक्त प्रेमच करणं, दुसरं काहीच करणं नाही. प्रेम हाच भाव आहे आणि भाव हीच भक्ती बरं का. भक्ती दुसरी तिसरी कोणती नाही. असाला ते करायचे ते तिथे तुको बऱ्याच सांगतात. नामाचे चिंतने प्रगट पसारा, असाला ते करायचे ते ज्या ठिकाणी जसं असेल तसं तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे. त्या नामस्मरणाला बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन एकशे पाय मला तुम्ही सांगा, शेतकरी शेंगदाणा पेरताना तो पाभाऱ्यातून ज्यावेळेस पेरतो, पाभाऱ्यात करते आता तुम्ही लोक पाभाऱ्यातून पेरतो शेतकरी त्या शेतामध्ये, त्यावेळी ते शेंगदाणा पाभाऱ्यातून खाली गेल्यानंतर त्या मातीमध्ये गेल्यानंतर आपण खूप पाहतो का, खूप पडलाय का, आडवा पडलाय का, उलटा पडलाय, सुलटा पडलाय, आता काय पाहतो का कधी नाही. शेतकरी हा पेरणी करत चालतो, पुढे पुढे चालतो, शेंगदाणा पडलेला आहे, मातीमध्ये झाकलेला आहे, तो कसा पडला, काय पडला याला महत्त्व, मातीमध्ये झाकला. नामस्मरण तुम्ही कुठेही द्या, कसंही द्या, कोणत्याही अवस्थेत द्या, नामस्मरण घेतलं की देव तुमचा झाल्याशिवाय राहत नाही. एवढं नामाची मत, एवढी नामाची ताकद येते. कोट्यानु कोटी तारेने नामेची, नामे वैकुंठी बैसलेली, एवढी ताकद आहे. मग तुकोबाराय म्हणतात, काय म्हणतात की तुकोबाराय असं म्हणतात, ते नाम तुम्हाला गोपाळाने फुकट दिले हो, त्याची काही किंमत घेतली का. तुका म्हणे नाम वेदासी आले, ते दिले गोपाळे फुकासाठी, फुकट माणसाला मिळलं की त्याची किंमत राहत नाही. कोणतीही गोष्ट असो, माणसाची असो अथवा नामाची असो, वेळेची असो, एखादा जास्त उपलब्ध झाला वेळेला, जास्त प्रत्येक वेळी उपलब्ध, हात मारले की आला, फोन केले की आला, त्याची किंमत राहत नाही बरं. श्री गुरु बोलतात आपले अतिप्रियेची आवडणे, अतिप्रियेची झाली त्याची आवडणे झाली म्हणून समजा. मग कशाची आवडणे होत आहे तर ती एक भक्ताची देवाच्या बरोबर संगतीमध्ये, साधूंच्या देवाच्या नामस्मरणाच्या संगतीमध्ये गेली की त्याची प्रकरणा होत नाही. म्हणून आपण नामाच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. देव आपलासा होतो आणि देवाचे आपण होतो. काय पाहिजे याच्यापेक्षा आपल्याला सांगा, याच्यापेक्षा दुसरं काय. मग असं म्हणावं लागेल, जन्म वाया गेल्यापेक्षा घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधा वया. दुसरं काय आहे त्याला, माझ्या वडिलांची मिरासी घ्या देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. याच्यापेक्षा दुसरं काय नाही. हेच सांगण्याकरता तुकोबाराय आलेले तापुण्याचं प्रथम चरण.
आनंदाचे दोही आनंद तरंग आनंदाचे अंग सदा आनंद नाव प्रमाणे सदा आनंद तो कोबरा असणे म्हणजे त्याचा अर्थ तोच होतो आनंदाचे दोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे खूप आनंद कोबऱ्याचा प्रसाद मिळाला याच्यापेक्षा दुसरा या जीवनामध्ये या सदानंदाला अजून काय आनंद पाहिजे आनंद देणं प्रेमी पाझरती मोठा प्रसाद लाभल्यानंतर आता काही जन्म व्हायचा नाही आता तुकोबराय म्हणतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला काय सांगतो की तुम्ही विठ्ठलाचंच भजन करा का विठ्ठलाचं भजन करा कारण ते परब्रह्म स्वरूप एकमेव निघून गेलो की देवाचाही देव असणारे आपले जे आहे ते विठ्ठलच आहे त्याच्यापेक्षा दुसरा देव नाही म्हणून विठ्ठलाचीच भक्ती करायला सांगतात सांगण्याचा अधिकार आहे का आहे ना ओमच्या परंपरा दासमी अंकित तुका अमुकरिता गाच गुणा अरे ओमच्या परंपरेने आम्ही आज सेवा करत आलेले सांगण्याचा अधिकार आहे आम्हाला तुकोबराय म्हणतात दुसरा काय अधिकार आहे नामस्मरण केलं ब्रह्मभूत काया भूताचे कीर्तन आमची काय प्रमुख झालेली अजून काय केलं नामस्मरण इतके केले सांगण्याचा अधिकार आहे भक्ती किती केली अरे वैकुंठी चालली आम्ही या कीर्तन वैकुंठातला देव आम्ही या जीव मध्ये स्वयंमूर्ती ना वैकुंठातला भूवैकुंठ म्हणा किंवा वैकुंठ म्हणा तिथला देव स्वतः पंढरीची परमात्मा रुक्मिणी माते सहित त्याच्यापेक्षा दुसरं काय आहे म्हणून सांगण्याचा अधिकार आहे सांगण्याचा अधिकार काय सांगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धती सांगतो ना तुला काय करत नाही बरं ऐकायचं नाही का सांगतोस चला ना वारीला पंढरपूर अरे वारकरी संप्रदाय किंवा मंचाचा अखंड हरिनाम नाम यज्ञ चालू आहे कुठे आहे जगद्गुरु तुकोबरायांच्या मुख्य मंदिरामध्ये तुकोबराय पंढरीची परमात्मा स्वयंभूती त्याच्या समोर चला ना मग दिवला चला वारीला चला चला सांगतो तुम्हाला चला ही विनवणीचं सांगणे प्रार्थनेचं सांगणे चला ना चला रे चला रे चला रे भक्तांना संसार वेळच करत चला की एका पंढरपूरच्या वारीला चला की आळंदीच्या वारीला चला दिवच्या वारीला चला तेरच्या वारीला चला पैठणच्या वारीला चला एकदा तर वारी करून पहा एकदा वारी केली की तुमचा जन्म वाऱ्याला जाणार नाही चला सांगतो हे सांगण्याची पद्धत सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला भजन करा त्याचं भजन ना म्हणजे नामस्मरण करा एकाने मला प्रश्न विचारला असंच कीर्तनाला गेलो आणि प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणण्यास 2 तास झाले कीर्तनामध्ये सांगतो तुम्हासी भजारे 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 भजत आहे पुढे भजेल त्याने म्हणलं काय तुला काय अर्थ झाला तर म्हणला हरिभक्ती पाळणे म्हणजे हळूच भजी पाळवा हरिभक्ती काय करावं तू अरे म्हणलं मुलगा असं नाही त्याचा अर्थ
भजा याचा अर्थ पांडुरंग परमात्म्याचे जी विठ्ठलाची आहे त्याचे भजन करा, त्याची भक्ती करा. त्याने काय होईल? करिता बरोबरी तुला वशी घरी भवाची पुरी वाहवसी. तुम्हाला आलेला जवळ देऊ, तुम्हाला लांब जाणार नाही. संसारामध्ये किती केलं, किती आणलं तरी भरत नाही. भरत का शेवटपर्यंत भरत नाही. आधी आपण म्हणतो ना, अरे गेले ना तुझ्या गौऱ्या, गेले ना तरी तुझं पोट भरत नाही. का तर पोट आहे किती एवढा मोठा खर्च आहे पण ते भरतच नाही, शेवटपर्यंत भरत नाही. करिता बरोबरी तुला वशी थोडी आवसी. आपण त्याला म्हणलं बाबा असं नाही बरं का. हरिभक्ती पारायण एवढं सोपं गोष्ट नाही. जो हरिभक्तीमध्ये पारंगत आहे, जो हरीचा झालेला आहे, ज्याला हरिभक्ती प्राप्त झालेली, ज्याला हरी प्राप्त झालाय, तो जो भक्ती करतो त्याला म्हणतात. पण तो पत्रिकेमध्ये, सप्ताहाच्या पत्रिकेमध्ये, लग्नाच्या पत्रिकेमध्ये किंवा सूत्र संचालन करताना लग्नाच्या मध्ये हरिभक्ती पारायण अमुक यांचं सहज घेऊ नका. त्याच्यानंतर अनेक पदवी लागलेली आहेत, पण देवाने ही दिलेली पदवी त्या देहाला, त्या भक्ताला ती काही कमी समजू नका बरं का. ती काय हळूची परवा नाही. जे हरिभक्तीमध्ये पारंगत आहे, हरीला जे प्राप्त झालेले, हरी ज्यांना प्राप्त झाले त्यांना असं म्हणतात. करिता बरोबरी तुला वशी पुरी भवाची पुरी वावसे. हे करण्याकरता, जन्म वाया जाण्याकरता आपण काय केलं पाहिजे? तुम्हाला म्हणतात दुसरं तिसरं काही देवाला लागत नाही. देवा कारणे भाव तसंच माणूस आज त्याच्यापेक्षा दुसरं काही लागत नाही. थोडं प्रेमाचा केला आजची दुष्काळ तयाला भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. एवढंच देवाला लागतं, त्याला काही लागत नाही, फक्त भावच लागतो. आम्ही शेवटचे काही न लगे
माझी पायी कर्म झालेली सेवा पंढरीश परमात्मा प्राण संजीवन भगवान पंढरपूर रुक्मिणी माता ज्ञानोपराय जगद्गुरुपराय परमपूज्य सद्गुरू सद्गुरू महाराज आणि सर्व संतांच्या चरणात या ठिकाणी झालेली सेवा समर्पित करतो. या सेवेसाठी अतिशय सुंदर असं मदंगाचं साथ आणि वादन या दोन्ही आमच्या महाराजांनी केलं. अनेकरी बाबांनी विण्याची सेवा केली, लाईव्ह चाललेले यांनी सेवा केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला. त्यांचे साऊंड सिस्टीममध्ये सुद्धा अतिशय सुंदर सिस्टीम त्यांनी दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. अन्नदात्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने धन्यवाद देतो. जे जे या सप्ताहाला अन्नदानाच्या सेवेच्या माध्यमातून वर्गणीच्या माध्यमातून जे जे सगळे सहकार्य करतात मदत करतात ते या सप्ताहाची सेवा करत नाही. ही सेवा आहे, ही पंढरीश पांडुरंगाची आहे, ही सेवा आहे, ही जगद्गुरु तुकोबरायांची आहे. त्यांच्याच त्या वास्तव्यामध्ये असल्यामुळं, त्यांच्याच सहवासामध्ये संगतीमध्ये असल्यामुळे त्यांचं एका प्रेमाने आपण दर्शन करायचं. सर्वांनी बसलेल्या माणसांनी जरा हात वर करायचा. हात वर केला की देव बरोबर येतो. आपण हात वर करून हात मारल्यानंतर काय करतो, हात उंचावतो. मोबाईलला विषय सुटत आहे. पण पूर्वीचा काळ तसंच होतं. तुकाराम तुकाराम
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. आपल्या महत्वाच्या समितीतील सर्व गुरुभक्ती समाज आणि सर्व भारतीय साप्ताहिक योगाच्या आयोजित संपन्न होणारा सप्ताह या वर्षी दुसरं वर्ष आहे. या सप्ताहातील आज दुसरी कीर्ती सेवा सकाळी आदरणीय अक्षय सर कीर्ती सेवा सोपानकार समाधी सोहळ्यानिमित्त संपन्न झाली. तर सायंकाळी आमचे मार्गदर्शक वारकरी साप्ताहिक योगाचे सल्लागार हे भक्तपरायण सद्गुरू भक्त सदानजी महाराज भक्त यांची संपन्न झाली आहे. त्यांच्या अनुदान सेवा आहे आणि योगेश महाराज गायकवाड सकाळी त्यांची अनुदान सेवा झाली. समाज भुसडे त्यांचे चिरंजीव दीपक भाऊ भुसडे आपल्या विनंती आहे आपण दोघांनी आदरणीय माणसं सन्मान करायचा. सर्वांना विनंती प्रसाद घेण्याकरता खाली यायचे. विद्यार्थी वर्गाला विनंती आहे उद्या बरोबर 6 वाजता कीर्तन सुरू होईल. आपण